बीडमधील एका पत्रकार परिषदेत घडलेली घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली. एका व्हिडिओमुळे हा वाद सुरू झाला, पण काही तासातच त्याचं रूप केवळ पत्रकार परिषदेतल्या वादापुरतं मर्यादित राहिलं नाही. एका शब्दामुळे महिलांविषयीच्या राजकीय भाषेवर, विरोधकांच्या टीकेच्या मर्यादांवर आणि काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्यानं टीका करणाऱ्या व्यक्तींनीही यावेळी काँग्रेसलाच सुनावलंय. नेमकं घडलं काय? गुंगी गुडिया हा शब्द एवढा वादग्रस्त का ठरला आणि या एका शब्दामागे भारतीय राजकारणाचा जवळपास 60 वर्षांचा इतिहास कसा दडलाय, समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. बीडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये पत्रकार प्रश्न विचारत असताना धनंजय मुंडे यांनी त्यांना थांबवल्याचा दावा केला जातोय. विरोधकांनी यावरून धनंजय मुंडे यांच्यावर पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा आरोप केला आणि याच घटनेचा आधार घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा आहेत का, असा थेट सवाल करण्यात आला. मात्र खरी चर्चा या प्रश्नामुळे नव्हे, तर त्याच पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत वापरण्यात आलेल्या गुंगी गुडिया या शब्दामुळे सुरू झाली. काँग्रेसनं आपल्या पोस्टमध्ये सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार, असा प्रश्न उपस्थित केलाय. विरोधकांवर टीका करताना वापरलेला हा शब्द अनेकांच्या मते वैयक्तिक आणि महिलांचा अवमान करणारा असल्याची प्रतिक्रिया उमटलीय. त्यामुळे चर्चेचा केंद्रबिंदू पत्रकार परिषद न राहता काँग्रेसनं वापरलेल्या भाषेकडे वळलाय. पण गुंगी गुडिया हा शब्द अचानक तयार झाला नाहीये. भारतीय राजकारणात या शब्दाला मोठा इतिहास आहे. 1966 मध्ये जेव्हा इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्यानंतर समाजवादी विचारवंत आणि ज्येष्ठ नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी त्यांच्यावर टीका करताना गुंगी गुडिया म्हणजेच मुकी भावली असा उल्लेख केला होता. त्यामागे त्या काळातील राजकीय परिस्थिती सुद्धा होती. पंतप्रधान झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात इंदिरा गांधी संसदेत तुलनेनं कमी बोलायच्या. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा त्या फार आक्रमक दिसत नव्हत्या. त्याचवेळी काँग्रेसमधील प्रभावशाली सिंडिकेट नेते त्यांच्या निर्णयांवर नियंत्रण ठेवतील, त्या फक्त त्यांच्या हातातील भावली ठरतील असा विरोधकांचा अंदाज होता. त्यामुळे लोहिया यांनी त्यांना गुंगी गुडिया असं संबोधलं. मात्र इतिहासानं पुढे वेगळं चित्र पाहिलं. काही वर्षातच इंदिरा गांधी यांनी काँग्रेसमधील सिंडिकेटलाच आव्हान दिलं. बँकांचे राष्ट्रीयकरण, संस्थानिकांचे प्रिव्ही पर्स रद्द करणं, 1971 ची निवडणूक, बांगलादेश मुक्ती संग्रामातील निर्णायक भूमिका अशा अनेक निर्णयांमुळे त्यांनी स्वतःचं स्वतंत्र नेतृत्व सिद्ध केलं. पाकिस्तान विरुद्धच्या 1971 च्या युद्धानंतर तत्कालीन विरोधी नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना दुर्गा अशी उपमा दिली. तर पुढे त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे जगभरात त्यांची ओळख आयर्न लेडी म्हणून झाली. म्हणजेच ज्यांना कधी काळी गुंगी गुडिया म्हटलं गेलं त्याच नेत्या पुढे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्वांपैकी एक ठरल्या. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसनं तोच शब्द सुनेत्रा पवार यांच्यासाठी वापरल्यानं विरोधकांनी काँग्रेसलाच प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. ज्या पक्षाच्या सर्वात मोठ्या महिला नेत्या इंदिरा गांधी यांच्या विरोधात हा शब्द वापरला गेला होता, तोच पक्ष आज दुसऱ्या महिला नेत्यावर तोच शब्द प्रयोग करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्यानं आक्रमक भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा काँग्रेसच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला. राजकीय विरोध करताना महिलांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्यामध्ये एखाद्या महिला नेत्या निर्णय घेत नाहीत किंवा शांत राहतात म्हणून त्यांना कमी लेखणारे शब्द वापरणं हा योग्य राजकीय संस्कार नाही. अंजली दमानिया यांच्याबरोबरच विविध राजकीय पक्षातील अनेक नेत्यांनी काँग्रेसच्या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांवर टीका करणं हा लोकशाहीचा भाग असला तरी महिलांविषयी अवमानकारक किंवा कमीपणा दर्शवणारी भाषा टाळली पाहिजे, अशी भूमिका अनेकांनी घेतली. एकूणच काय, बीडमधील पत्रकार परिषदेत सुरू झालेला वाद आता राजकीय भाषेच्या मर्यादा, महिलांबाबत वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा संदर्भ आणि राजकीय संस्कृती या व्यापक प्रश्नांपर्यंत पोहोचलाय. राजकारणात मतभेद कायम राहतील, आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरूच राहतील. मात्र महिलांविषयी वापरली जाणारी भाषा किती जबाबदारीने असावी, हा प्रश्न पुन्हा एकदा या वादाच्या निमित्तानं ऐरणीवर आलाय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? काँग्रेसच्या या वक्तव्याबद्दल तुमचं म्हणणं काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.